आम्ही शिकत असताना त्या जाती आणि धर्माच्या भिंती ज्या आहेत ना त्या खूप खुज्या होत्या, छोट्या होत्या. पण त्याच्यावर हळूहळू राजकीय पक्ष असतील, राजकीय नेते असतील, जे कोणी असतील, त्यांनी हळूहळू विटांचं बांधकाम करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते बांधकाम इतकी त्याची उंची वाढत गेली की आपण आयसोलेट झालो. आधी कदाचित आजूबाजूची परिस्थिती तशी आहे, जाती आणि धर्माच्या भिंतीमध्ये आपण अडकलेलो आहोत. आम्ही शिकत असताना त्या जाती आणि धर्माच्या भिंती ज्या आहेत ना त्या खूप खुज्या होत्या, छोट्या होत्या. पण त्याच्यावर हळूहळू राजकीय पक्ष असतील, राजकीय नेते असतील, जे कोणी असतील, त्यांनी हळूहळू विटांचं बांधकाम करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते बांधकाम इतकी त्याची उंची वाढत गेली की आपण आयसोलेट झालो. माझा धर्म, माझी जात, माझं कुटुंब, मी, माझं, मला. आपण पलीकडे बघायलाच तयार नाही होत. तर मला असं वाटतं की उद्याचा भारत हा माझ्या समोर बसलेला आहे, तर तुम्ही या जाती धर्माच्या भिंती खुज्या केल्या पाहिजेत. कारण ज्ञानेश्वर माऊली असेल, जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील, संत गाडगे महाराज असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, आपल्या संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये जाती आणि धर्मापायी डोकी फोड केली जाते आणि रक्त सांडलं जातं. आणि म्हणून मी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. दगड हातात घेऊन एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा एकमेकांचा हात हातात घ्या, मानवतेचा, समतेचा, एकतेचा, मानवतेचा संदेश तुम्ही डोक्यामध्ये घ्या आणि सांडणारं रक्त जे आहे ते बाटलीमध्ये जर एकत्रित केलं तर उद्या एखाद्याला रक्ताची जर नितांत निकड असेल, गरज असेल, तर ते रक्त त्या माणसाला कामी येईल. कारण मी नेहमी असं म्हणतो, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.